अशा लोकांपासून 4 हात लांबच राहा. निगेटिव्ह लोक, सतत नकारात्मक निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांपासून तर तातडीने दूर व्हा. कारण असे लोक कायमच वेगवेगळ्या विचारात गुंतलेले असतात. अशा लोकांना सतत शंका घेण्याची सवय असते. तुम्ही जरी चांगलं बोलत असला तरी ते लोक त्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह काढतातच. त्यामुळे तुम्ही जर अशा लोकांपासून दूर राहिलात तर आजूबाजूला देखील निगेटिव्हिटी राहणार नाही. खोटारडे लोक, खोटं बोलणाऱ्या लोकांपासून 4 हात लांब राहायला पाहिजे. कारण ते लोक खोटं बोलण्यात पटाईत असतात. त्यामुळे कधीही खोटं बोलून आपल्या प्रगतीत अडथळे निर्माण करतील हे आपल्याला समजणार देखील नाही. आणि हे लोक खोटं बोलून आपला हेतू साध्य करण्यात व्यस्त असतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा. स्वार्थी आणि मतलबी लोक, जेव्हा कधी तुमच्यावरती वाईट वेळ येते तेव्हा ते कधीच मदत करणार नाहीत. स्वार्थी लोकांना फक्त अटेन्शन आवडत असतं. सर्व त्यांच्याबद्दल असावं, त्यांना चांगलं म्हणावं, त्यांना दुसऱ्याचं कौतुक आवडत नाही. अशा लोकांपासून दूर राहिलेलं चांगलं असतं. अहंकारी लोक, घमिंडी आणि अहंकारी लोक देखील आपलं आयुष्य खराब करतात. आपली किंमत ही त्यांच्यापेक्षा खूप कमी आहे याची सतत जाणीव करून देत असतात. दुसऱ्यांना सतत कमी लेखण्यामध्ये त्यांना जास्त आनंद मिळतो. ते दुसऱ्याचा मनात विचार करीत नाहीत आणि अशा लोकांजवळ बऱ्याचदा काहीच नसतं. परंतु तरीही अशा लोकांना घमिंडपणा जास्त असतो. म्हणून तुम्ही अशा लोकांपासून 4 हात लांब राहणं महत्त्वाचं आहे आणि ते फायदेशीर सुद्धा आहे. दुसऱ्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये डोकवणारे लोक, काही लोकांना अशा सवयी असतात की दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललं आहे हे नेहमी जाणून घ्यायची सवय असते. अशी लोक वेगवेगळ्या प्रकारे दुसऱ्याची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात. तोंडावर गोड बोलणारी माणसं, अशी माणसं आपल्या तोंडावर नेहमी गोड बोलत असतात. आपल्याकडून त्यांची कामे गोड बोलून करून घेतात आणि काम झाल्यानंतर आपल्याला विचारत देखील नाहीत. आपल्याला काही अडचणी असेल तर त्या अडचणींतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. उलट आपल्यापासून ते दूर राहतात. तर अशा माणसांपासून केव्हाही दूर राहणं चांगलं असतं.